हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता माझं सगळं आवरलं आहे आणि मी क्लासला गेलेली आहे. तिला लवकरच क्लासमधून आणणार आहे, कारण मी कोल्हापूरला जाणार आहे. माझा चष्मा दुरुस्त करायचा आहे, जो की टायटनमधून आणला होता. तो थोडा खराब झाला आहे, त्यामुळे दुरुस्त करून आणणार आहे. आणखीन काही कामं आहेत कोल्हापूरमध्ये, ती पण करून यायची आहेत. आज ईदची सुट्टी आहे म्हणून त्यांना पहिल्यांदा फोन करून विचारलं मी, दुकान उघडं आहे का तुमचं? ते आहेत म्हटलेत, त्या या म्हटल्यात, म्हणून मी जाणार आहे. तर चला मग अन्वीला क्लासला घेऊन येते, मग मी माझं आवरून मस्तपैकी कोल्हापूरला जाऊन येते. जमलं तर तिथून व्हिडिओ शेअर करेन, नाहीतर आल्यावर करेन व्हिडिओ. अन्वीला आमच्या माझा आणलेला आहे बघा, माझा फ्रुटी कधीपासून लागलेली आण म्हणून. थांब काढून घे, आईकडं काढून घे. मी पीत नाही बाई, खरं सगळं एका दिवशी प्यायचं नाही, थोडं थोडं पी. अगं बाई गट्ट बसले की ग. फ्रुटी कशी आणवी आहे माझा? हां हां, एकदम पिऊ नको, पुरवून पी, थोडं थोडं पी. आधीच सर्दी झाल्या. आवडते म्हणून काय सर्दी झाल्या, खोकला झालाय, सारखं लागलीच मागं म्हणून आणायला पाहिजे. खरं औषध घालणार मी. परत मला 3 क्लिप आणल्यात बघा. हे 10 रुपयाला आणि 30 रुपयाला 2. ह्या 30 रुपयाच्या 2 क्लिपा, एक राखाडी आणि काळा कलर, चॉकलेटी कलर, एक पांढरा आणि काळा कलर म्हणजे राखाडी कलर, आणि एक पूर्ण सोनेरी क्लिप आहे. ही 10 रुपयाला. तर माझ्याकडच्या क्लिपा तुटलेल्या होत्या म्हणून आणल्यात ह्या. हां, बघू शकता या क्लिपा आणलेल्या आहेत. जे चष्म्याचं काम करायसाठी गेलते ते काम झालं नाही. त्यांनी म्हटले 1 दिवस तरी लागेल, फिटरकडे टाकायला पाहिजे म्हटले. चष्मा तो फिटरकडे टाकायला पाहिजे म्हटले ते टायटन शोरूमवाले. एका दिवसात काय होत नाही, त्यामुळं उद्या फिटर येणार आहे. मग फिटरकडं आत चष्म्याच्या काचेत ते रुतून बसले म्हटले दांडा, ते फिटरकडं द्यायला पाहिजे. फिटरकडं काय दिल्याशिवाय मिळत नाही, तर 1 दिवस ठेवायला लागणार असे बोललेत. फोन करतो म्हटले झाल्यावर. मी ते सांगितलं त्यांना, तुम्ही झाल्यावर फोन करा मला, कधी यायचं ते मी सांगते. तर ते दुरुस्त झाल्यावर मला फोन करणार आहेत, त्यामुळे मग परत एकदा मला चष्म्यासाठी कोल्हापूरला जावं लागेल. चला तर मग हा ब्लॉग इथंच संपतोय. हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. आवडला तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोल्हापूरला आज रामनवमी आहे. रामनवमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हे बघा कलिंगड घेऊन आलेली आहे. 50 रुपयाला पडलं एवढं कलिंगड. आणखी एक काम होतं ते करून आले. रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि आमची अन्वी बघा इथं फ्रुटी पिते. थांबा, अन्वीसाठी येता फ्रुटी घेऊन आले मी. कशी पिते बघा, बसून पी बाळ. कशी आहे फ्रुटी? हां, परत बोल. आत्ता काय बोललीस ते बोल. रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना आधी विचारलं टायटनवाल्यांना आज उघडा आहे काय म्हणून, नाहीतर रामनवमीची सुट्टी असेल म्हणून विचारलं. तर ते म्हटले आज उघडा आहे आमचं दुकान. फायनली आज चष्मा घेऊन आलेले आहे. बघू शकता असा आहे चष्मा. चुकून मी बसले ते चष्म्यावर, थोडासा दाब पडला होता, त्यामुळे चष्मा खराब झाला होता. त्यामुळे टायटनमध्ये दिला होता तो. चष्म्याच्या आत काच घुसली, ती फिटरकडं द्यायला म्हटलेली त्याने. एका दिवसात तयार होत नाही म्हटले, मग 1 दिवस ठेवावा लागणार म्हटले ते. मग ईदच्या दिवशी दिलेला, रामनवमीच्या दिवशी घेऊन आलेली आहे चष्मा. कसा वाटला माझा चष्मा बघू शकताय. चष्मा कसा वाटला? फायनली आज माझा चष्मा मिळाला. टायटनच्या शोरूममध्ये गेले होते आणि तिथे घेऊन आले मी चष्मा. आता अन्वीला फ्रुटी आणली आणि एक कलिंगड घेऊन आलेली आहे. एवढं सामान घेऊन आलेली आहे. आज नाश्त्याला पोहे केले आहेत बघू शकताय तुम्ही.
मला वेळ झाला आज अन्वीला सोडायला, 8:15 वाजले म्हणून गेले पटकन नाश्ता न करता. तर आता फायनली गरमागरम पोहे केलेले आहेत ते गाऊन घेते नाश्त्याला. तुम्ही पण या माझ्याबरोबर नाश्ता करायला. पोहे खाते आणि मग भेटते तुम्हाला. गरमागरम पोहे केले आहेत शेंगदाणे घालून. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी, कारण आज अन्वीचं ॲडमिशन झालेलं आहे फिक्स. काल गेले होते इंटरव्ह्यूला अन्वीला घेऊन. त्यांनी अन्वीला घेऊन या म्हटले. ते आधी फॉर्म भरून दिला होता मी. नंतर 27 तारखेला इंटरव्ह्यूला मुलगीला घेऊन या म्हटले होते. इंटरव्ह्यू घेणार आहे तिला काही प्रश्न विचारणार, मग ॲडमिशनचं बघू. तर मी घेऊन गेले ते अन्वीला. त्याने इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न विचारले. 1-2 बोट ठेवलं इथं अंकलपीवर. काही शब्द वाचायला लावली. इंग्लिशचे अल्फाबेट वाचायला लावले. कानाचे शब्द वाचायला लावले. इंग्लिशचं अल्फाबेट वाचायला लावले अन्वीला, आणि कानाचे शब्द वाचायला लावले. आई वाचायला लावलं. म्हणजे रॅन्डम असे कुठलेही. तिचं नाव विचारलं, शाळेचं नाव विचारलं आणि इंटरव्ह्यू घेतला तिचा अशा प्रकारे. आणि फायनली अन्वीचं ॲडमिशन झालं. मग मला कागदपत्र आणायला सांगितली होती. अन्वीचं आधार कार्ड, दाखला आणि 1200 रुपये हे घेऊन मी गेले त्यांच्याकडं. दुसऱ्या दिवशी मला काय माहीत नव्हतं पहिल्या दिवशी आणायचं. मग दुसऱ्या दिवशी मी गेले, म्हणजे आज घेऊन गेले होते. अन्वीला शाळेत सोडून गेले. तिथं 1200 रुपये दिले. अन्वीचं आधार कार्ड दिलं, अन्वीचा दाखला दिला. तर फायनली दत्त मंदिरमध्ये अन्वीचं ॲडमिशन झालेलं आहे. ही होती अन्वीच्या शाळेबद्दल महत्त्वाची अपडेट. तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रजनातही शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटच येत नाहीत मला, त्यामुळे कमेंट करा म्हणून सांगावं लागतं. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा.